नमस्कार सांगलीकरांनो आणि त्याचसोबत आपल्या द्राक्ष बागायतदारांनो. येणाऱ्या व्हॅलेंटाईन डेला आपण जसे गुलाबाचे फुल देण्याची जी प्रथा आहे त्याच पद्धतीने आपण महाशिवरात्रीला द्राक्ष दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. द्राक्ष दिनानिमित्त आपल्या जे शेतकरी आहेत त्यांचा मान आणि दर हे दोन्ही वाढणार आहेत आणि ब्रँड व्हॅल्यू शेतकऱ्याची तयार करण्यासाठी आपण द्राक्ष दिन आपण साजरा करणार आहे. त्या कशा प्रकारे तर हे तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करतो. तर यश द्राक्ष नगरी कंपनीनं आता घेऊन आलेलं आहे पाककला स्पर्धा. यावेळेस यश काय भारी डोकं लावले, महिलांसाठी द्राक्ष पाककला स्पर्धा भरवली आणि विशेष म्हणजे काय, तुम्हाला जिथे जायची पण गरज नाही. घरी बसून द्राक्षाची किंवा बेदाण्याची रेसिपी बनवा, व्हिडिओ करा आणि त्यांना सेंड करा. घर बसल्या बक्षीस आहे की नाही स्मार्ट काम. पण खरी गंमत तर पुढे आहे. 14 तारखेला जी आपला द्राक्ष दिनाला सुरुवात होणार आहे त्यामध्ये जी रवींद्र मुंडे साहेब असतील किंवा आयडियलचे फाउंडर असतील किंवा द्राक्ष बागायतदार संघ असेल, याच सारखे जे कंपन्या किंवा जे मोठे आहेत ना साहेब, त्यांनी देखील शेतकऱ्यांसाठी मनाचा दरवाजा उघडला आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी स्टॉल एकदम फ्री ठेवले आहेत, अगदी मोफत. म्हणजे पिकवायचं आपण आणि विकायचं पण आपणच. डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक, मध्ये कोणीच नाही. नफा खिशात आणि समाधान मनात. फक्त एवढंच नाही, मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आहे आणि महिलांसाठी चक्क होम मिनिस्टर आहे. म्हणजे लहानग्यापासून ते आजी आजोबापर्यंत सगळ्यांसाठी हा महोत्सवात काही ना काही आहे. मित्रांनो, एक सांगू, आता काळ बदलला आहे. फक्त द्राक्ष पिकवून चालणार नाही, तर ते विकायची कौशल्य पण शिकावंच लागेल. तंत्रज्ञान आणि मार्केटिंगची जोड दिली तरच आपली आर्थिक प्रगती होईल आणि कोणी दुसरा येईल आणि आपलं उद्धार करेल याची वाट बघू नका. स्वतःलाच ब्रँड बनवावं लागेल. महादेवाला प्रिय द्राक्षे म्हणून या महाशिवरात्रीला द्राक्षेच गोडवा सगळ्यांपर्यंत पोचवूया. सांगलीकरांनी जी ही नवीन संकल्पना ह्या सांगली पाटणनं राबवला आहे, तोच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथे द्राक्ष बाग आहे तिथं पोचला पाहिजे. मग काय, भेटूया या द्राक्ष महोत्सवात स्वतःच्या हक्काचं व्यासपीठ. जय जवान जय किसान.